जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। फिरते शौचालयास लागली आग। इचलकरंजी येथील कोल्हापूर नाका परिसरात ठेवलेल्या महापालिकेच्या 2 फिरत्या शौचालयांना आग लागली। या आगीत शौचालयाचे संपूर्ण फायबर जळून खाक झाल्याने सुमारे 3 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमक दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली। आग विझवल्यानंतर शौचालयाचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले होते। याबाबत समजलेली माहिती अशी की इचलकरंजी कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या खुल्या भूखंडावर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी 2 फायबर शौचालयाचे ठेवले होते। शौचालयानजीक पडलेल्या कचऱ्याचा ढीग कोणीतरी पेटवल्याने उन्हाचा तडाखा आणि कचरा व प्लास्टिकमुळे ही आग लागताच दोन्ही शौचालयांना आग लागली। शौचालय हे फायबर असल्याने दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते। या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या 2 बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। मात्र आगीत शौचालय जळून खाक झाल्याने केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला होता। दरम्यान कचरा वेचक महिलांनी कचऱ्यात लावलेल्या आगीमुळे शौचालयाला आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।